जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा 11वा श्लोक पाहणार आहोत. श्री भगवान उवाच अश्वोच्चानन्वे स्वच्छत्वं प्रज्ञावादश्च भाषसि गतासूनगतासूंच नानुशोचन्ति पंडितः. जेव्हा मनुष्य संसारातील प्राणी पदार्थांचे दोन विभाग करतो तेव्हा त्याला शोक होतो. जसे हे माझे आहेत, हे माझे नाहीत, हे माझे स्वतःचे कुटुंबीय आहेत, हे माझे स्वतःचे कुटुंबीय नाहीत, हे आमच्या वर्णाचे आहेत आणि हे आमच्या वर्णाचे नाहीत, हे आमच्या आश्रमाचे आहेत आणि हे आमच्या आश्रमाचे नाहीत, हे आमच्या पक्षाचे आहेत आणि हे आमच्या पक्षाचे नाहीत. तो ज्यांना आपले मानतो त्यांच्याविषयी ममता, कामना, प्रियता आणि आसक्ती या ममता, कामना इत्यादींनाच शोक, चिंता, भय, उद्वेग, चलबिचल, संताप इत्यादी दोष उत्पन्न होतात. असा कोणताही दोष, अनर्थ नाही जो ममता, कामना इत्यादीपासून उत्पन्न होणार नाही. हा सिद्धांत आहे. गीतेत सर्वप्रथम धृतराष्ट्राने म्हटले आहे की माझ्या आणि पांडूच्या पुत्राने युद्धभूमीवर काय केले. म्हणजे जो पहिला श्लोक आहे तो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युवस्व मामका पांडवाच्चैव किम कुर्वत संजय. जरी पांडव धृतराष्ट्रांना आपल्या पितेपेक्षाही अधिक आदर दृष्टीने पाहत होते तरी पण धृतराष्ट्राच्या मनात आपल्या पुत्राविषयी ममता होती, म्हणून त्यांच्या आपल्या पुत्राविषयी आणि पांडवाविषयी भेदभावपूर्वक पक्षपात होता की हे माझे आहेत आणि हे माझे नाहीत. जी ममता धृतराष्ट्रात होती ती ममता अर्जुनात उत्पन्न झाली, परंतु अर्जुनाची ममता धृतराष्ट्राच्या ममतेसारखी नव्हती. अर्जुनात धृतराष्ट्रासारखा पक्षपात नव्हता, म्हणून ते सर्वांना स्वजन म्हणत होते. दृष्ट्वे मम स्वजनम, दुर्योधन इत्यादींनाही स्वजन म्हणतात. स्वजनम ही कथम हत्वा सुखिना श्याम माधव. तात्पर्य, अर्जुनाची संपूर्ण कुरुवंशाविषयी ममता होती आणि त्या ममतेमुळेच त्यांच्या मृत्यूसंबंधीच्या कल्पनेत अर्जुन शोक होत होता. हा शोक नाहीसा होण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला आहे. तो या 11व्या श्लोकापासून आरंभ होत आहे. गीतेच्या शेवटी भगवंत याच श्लोकास अर्जुन अनुचित दर्शवून म्हणतील की तू केवळ माझाच आश्रय घे आणि शोक करू नकोस. मा शुचा आहा, कारण संसाराचा आश्रय घेण्यानेच शोक होतो आणि अनन्य भावाने माझा आश्रय घेतल्यास तुझे शोक, चिंता इत्यादी सर्व नष्ट होतील. अशोचान स्वच्छत्वम, केवळ संसारात दोन पदार्थ आहेत, सत आणि सत, शरीर आणि शरीर. या दोनपैकी शरीर हे अविनाशी आहे आणि शरीर हे विनाशी आहे. हे दोन्ही शोक करण्यालायक नाहीत. अविनाशीचा कधी विनाश होत नाही, म्हणून त्याविषयी शोक होणे संभवतच नाही. विनाशीचा विनाश होतच असतो, तो एक क्षणसुद्धा स्थायी रूपाने राहत नाही, म्हणून त्याविषयी शोक करणे संभवत नाही. तात्पर्य निघाले की शरीर आणि शरीरी कोणाविषयीही शोक होऊ शकत नाही. शोक होण्यास तर केवळ अविवेकच कारण आहे. मनुष्यासमोर जन्मणे, मरणे, लाभ, हानी इत्यादी रूपात जी काही परिस्थिती प्राप्त होते ती
अर्थात प्रारब्धाने अर्थात आपण केलेल्या कर्माचे फल आहे. त्या अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती संबंधी शोक करणे, दुःखी होणे केवळ मूर्खपणाच आहे. कारण परिस्थिती अनुकूल प्राप्त हो अथवा प्रतिकूल प्राप्त हो, आरंभ हो अंत अर्थात ती परिस्थिती पूर्वी नव्हती आणि शेवटी नाही. जी परिस्थिती पूर्वी आणि शेवटी नसते ती मध्यातही एक क्षण स्थायी राहत नाही. जर स्थायी असती तर नाहीशी होते, आणि नाहीशी होते तर तिला स्थायी कशी म्हणता येईल. अशा क्षणाला नाहीशी होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीविषयी हर्ष शोक करणे, सुख दुःखी होणे हा केवळ मूर्खपणा आहे. प्रज्ञावादस्य भाससे, एकीकडे तू पंडिताच्या गप्पा मारत आहेस आणि दुसरीकडे शोकही करीत आहेस, म्हणून तू केवळ गप्पाच मारित आहेस. वास्तविक तू शहाणा नाहीस, कारण जे शहाणे असतात ते कोणासाठी कधीच शोक करत नाही. कुलाचा नाश झाल्याने कुलधर्म नष्ट होतील, धर्म नष्ट झाल्यास स्त्रिया दूषित होतील, त्या कारणाने वर्णसंकर उत्पन्न होईल. तो वर्णसंकर कुल घातक्यांना त्यांच्या कुलांना नरकात घेऊन जाईल. श्राद्ध आणि तर्पण न झाल्यामुळे त्यांच्या पितरांचे पतन होईल. अशा तुझ्या पंडिताच्या गोष्टीने सुद्धा हे सिद्ध होते की शरीर नाशवान आहे आणि शरीरही अविनाशी आहे. जर शरीरी अविनाशी नसता तर कुलघातकी आणि कुलांच्या नरकात जाण्याचे भय राहत नव्हते. पितरांच्या पतन होण्याची चिंता होत नव्हती. जर तुला कुलाची आणि पितरांची चिंता आहे, त्यांच्या पतन होण्याचे भय वाटते, तर यावर सिद्ध होते आहे की शरीर नासमान आहे आणि त्या राहणारा शरीर नित्य आहे. म्हणून शरीरांच्या नष्ट होण्याच्या अनुषंगाने तुझा शोक करणे अयोग्य आहे. गतासु सर्व पिंड प्राणाचा वियोग अवश्यम भावी. यापैकी काहीच्या पिंड प्राणाचा वियोग झालेला आणि काहीचा होणार आहे, म्हणून त्यांच्याविषयी शोक करणे योग्य नाही. तू जो शोक केला आहेस ती तुझी चूक आहे. जे मृत्यू पावले आहेत त्यांचाही शोक करणे तर फारच मोठी चूक आहे. कारण मृत झालेल्या प्राण्यासाठी शोक करण्याने त्या प्राण्यांना दुःख भोगावे लागते. जसे मृतात्म्यासाठी जे पिंड आणि पाणी दिले जाते त्याला परलोकात मिळते, तसेच मृतात्म्यासाठी जे कफ आणि अश्रू गाळतात ते मृतात्म्याला परवश होऊन खावे प्यावे लागतात. जे आता जिवंत आहेत त्यांच्यासाठी शोक करू नये. त्यांचे तर पालनपोषण करावे, त्यांची व्यवस्था ठेवावी, त्यांची काय अवस्था होईल, त्यांचे भरण पोषण कसे होईल, त्यांना कोण सहाय्य होईल इत्यादी चिंता शोक कधी करू नये. कारण चिंता शोक करण्यापासून काहीच लाभ होत नाही. माझ्या शरीराचे अवयव शिथिल होत आहेत, कशाला कुरड पडत आहे इत्यादी विकार होण्यात शरीराविषयी ऐक्यभाव ठेवणे हे मूळ कारण आहे. कारण की शरीराविषयी ऐक्य मानल्यानेच शरीराचे पालन पोषण करणाऱ्याविषयी आपलेपणा होतो आणि त्या आपलेपणामुळेच कुटुंबियाच्या मृत्यूच्या कल्पनेने अर्जुनाच्या मनात चिंता शोक होत आहे. तसेच चिंता शोकामुळेच अर्जुनाच्या शरीरात उपयुक्त विकार प्रकट होत आहेत. म्हणजेच यात धर्मतानी गतासून आणि अगतासून मेलेल्या आणि मरणाऱ्याचा शोक करण्याचे म्हटले आहे. ज्यांचे प्राण गेले आहेत ते गतासून आहेत, ज्यांचे प्राण गेलेले नाहीत ते अगतासून आहेत. पिंड आणि पाणी न मिळाल्याने पितरांचे पतन होते, ही अर्जुनाची गतासूनची चिंता आहे. ज्याच्यासाठी आम्ही राज्य भोग सुख इच्छित आहोत तेच प्राणी आणि धनाच्या याच्यासोबत युद्धासाठी उभे आहेत, ही अर्जुनाची अगतासून चिंता आहे. या दोन्ही चिंता शरीराला विरुद्ध होतात. म्हणून
या दोन्ही चिंता धातुरूपाने एकच आहेत, कारण गतासून आणि अगतासून दोन्हीही नाशवान आहेत. गतासून आणि अगतासून या दोन्हीसाठी कर्तव्यकर्म करणे चिंता होत नाही. गतासून साठी श्राद्ध कर्म करणे, पिंडदान, पाणी देणे कर्तव्य आणि अगतासून साठी व्यवस्था करणे, उदरनिर्वाहासाठी व्यवस्था करणे हे कर्तव्य आहे. कर्तव्य चिंतेचा विषय नसतो, तर विचाराचा विषय असतो. विचाराने कर्तव्याचा बोध होतो आणि चिंतेने विचार नष्ट होतो. नानुशोचन्ति पंडिताः. सत असतचा विवेक करणाऱ्या बुद्धीचे नाव पंडा आहे, आणि ती पंडा ज्याची विकसित आहे, अर्थात ज्यांना सत असतचा स्पष्टपणे विवेक झाला आहे, ते पंडित आहे. अशा पंडितांना सत असत पदार्थाविषयी शोक होत नाही, कारण सतला सत समजल्याशिवाय शोक होत नाही आणि असतला असत समजल्याशिवाय शोक होत नाही. स्वयं शरीर सत्य स्वरूप आहे आणि बदलणारे शरीर आत्मस्वरूप आहे. असत्य स्वरूप आहे. असतला सत समजण्याने शोक होतो, आणि अर्थात शरीर हे इत्यादी असेच कायम राहावे, त्यांचा नाश होऊ नये अशा समजुतीनेच शोक होतो. सत्विषयी कधी चिंता शोक होतच नाही. अशा प्रकारे श्री भगवानांनी 11व्या अध्यायापासून अर्जुनाला उपदेश सुरू केला आहे. आणि हा पहिला श्लोक 11व्या श्लोक आज संपत आहे. उद्या आपण पुढचं 12 श्लोक पासून पाहू. हे दिव्य ज्ञान आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण सर्वांनी या भगवद्गीता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करावा. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.